श्री स्वामी समर्थ। रामनवमीच्या दिवशी हे उपाय करा, सर्व संकटापासून सुटका, आर्थिक लाभ होईल। 1. रामनवमीच्या दिवशी जवळच्या राम मंदिरात जा। येथे भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर भगव्या रंगाचा ध्वज मंदिराच्या पुजाऱ्याला दान करा। असे केल्याने जीवनातील अनेक समस्यापासून मुक्ती मिळते। 2. रामनवमीच्या दिवशी भगवान राम आणि माता सीता यांना कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करावा। या दुधात थोडेसे केशर घाला। या दुधाने श्रीराम आणि देवी सीता यांना अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते। या दुधाने अभिषेक करताना श्रीरामाच्या मंत्राचा जप करत रहा। हा उपाय केल्याने आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते। 3. रामनवमीच्या दिवशी आपल्या घरी किंवा राम मंदिरात जाऊन भगवान श्रीरामाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा। यानंतर श्रीराम राम रामेति रामे रामे मनोरमे सहस्त्रनाम ततुल्यम राम नाम वराणे तुळशीच्या माळाने या मंत्राचा 5 वेळा जप करा। रामनवमीला हा उपाय केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होते। 4. भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर त्यांना गाईच्या दुधापासून बनवलेली केशर मिश्रित खीर अर्पण करा। पूजेनंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून ही खीर खावी। असे केल्याने कुटुंबातील सदस्यामधील प्रेम वाढते। या उपायाने कुटुंबात सुरू असलेले वाद मिटतात। 5. रामनवमीला भगवान श्रीरामाची पूजा केल्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पण करा। शास्त्रात भगवान विष्णूचे वर्णन पितांबरधारी म्हणजेच पिवळे वस्त्र परिधान करणारा असे केले आहे। भगवान श्रीराम हे विष्णूचे अवतार आहेत, म्हणून आज त्यांना पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करा आणि नंतर हे वस्त्र ब्राह्मणाला दान करा। या उपायाने घरात सुख समृद्धी येते। 6. रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची स्तुती केल्याने कामात यश मिळते। पूजेच्या वेळी यांचे पठण केल्याने सर्व प्रकारच्या समस्यापासून मुक्ती मिळते। जर तुमचे वैवाहिक जीवन सुखी नसेल तर रामनवमीच्या दिवशी पती पत्नीने मिळून भगवान राम आणि माता सीतेची पूजा करावी। असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो। श्री स्वामी समर्थ। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब